हाय गाइज, वेलकम टू एफई ज्युनियर कॉलेज। आज आपण या व्हिडिओमध्ये रयत शिक्षण संस्था सातारा क्लास 10th फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन 2024-25 या वर्षाची मॅथमॅटिक्स 5 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तुम्ही आतापर्यंत या आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे, ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता। तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही। प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या युट्यूब चॅनलवरती आता 10वीचे फर्स्ट सेमिस्टरचे सर्व क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ अवेलेबल आहे। तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही। प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर एक्झामचे सर्व व्हिडिओ विथ आन्सर्स मिळतील। आपण याचबरोबर बोर्डचे लास्ट 5 इयरचे क्वेश्चन पेपर अपलोड केलेले आहे, ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता। तर चला या व्हिडिओला सुरू करूया। जर तुम्हाला ही क्वेश्चन पेपर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा, त्यावरती आम्ही या व्हिडिओची तुम्हाला लिंक देऊ। ही इयत्ता 10वीची प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका आहे। तर मी तुम्हाला डायरेक्ट याचे उत्तर्स दाखवतो। हे त्याचे आन्सर्स आहे। क्वेश्चन नंबर फर्स्ट मी याला एक्सरसाइज आन्सर्स वरती लिहिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला बोर्डसाठी याचा फायदा होईल। हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, त्यामधील क्वेश्चन नंबर ए त्याचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत। इथे ऑप्शन्स दिलेले आहेत। मी डायरेक्ट आन्सर्स कसे आले ते दिलेले आहे एक्सप्लेनेशन सह। हा क्वेश्चन नंबर 4 आहे, सब क्वेश्चन मल्टिपल। हा क्वेश्चन नंबर बी आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही या व्हिडिओच्या सेटिंग मध्ये जाऊन या व्हिडिओची क्लिअरिटी वाढवू शकता, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसेल। हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, ऍक्टिव्हिटीचं क्वेश्चन आहे। आम्ही सर्व क्वेश्चन्स दिलेले आहेत ऑप्शन्स चे सर्व क्वेश्चन दिलेले आहे। क्वेश्चन नंबर सेकंड मधील ए सब क्वेश्चन ए मधील फर्स्ट क्वेश्चन आहे ऍक्टिव्हिटी बेस। येथे याचे आन्सर्स दिलेले आहे। ऍक्टिव्हिटी आहे, तुम्हाला या बॉक्स मध्ये याचे आन्सर्स लिहायचे आहे। हा बॉक्स 1 आणि हा बॉक्स सेकंड आहे। सेकंड क्वेश्चन आहे, हा ही ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे। तुम्हाला या बॉक्स मध्ये याचे आन्सर्स लिहायचे आहे। येथे बॉक्स पाहू शकता तुम्ही, तुम्हाला माऊसचं साइन दिसेल। हा त्या पुढील क्वेश्चन आहे, हा जरा क्लिअर दिसत नाहीये। जर तुम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। याचे सर्व आन्सर्स तुम्ही पाहू शकता। या पेजवरती क्वेश्चन नंबर सेकंड संपलेला आहे। हे याचे आन्सर्स आहे, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड। हे याचे आन्सर्स आहे 2 मार्क्स साठी। हा क्वेश्चन नंबर 3 आहे, हा ही ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे। यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मधील एक क्वेश्चन हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे। येथे ऍक्टिव्हिटीचे तुम्हाला इथे बॉक्सेस दिलेले आहे, बॉक्सेस मध्ये तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहे। हा सेकंड क्वेश्चन ऍक्टिव्हिटीचा आहे। येथे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, तुम्हाला या बॉक्स मध्ये याचे आन्सर्स लिहायचे आहे। हे बॉक्स तुम्ही पाहू शकता। हा पुढील आहे, सॉल्व द क्रॅमर्स रूल। तुम्हाला इथे इक्वेशन दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला क्रॅमर्स रूल ने सॉल्व करायचे आहे। सर्व क्वेश्चन्स आपण लिहिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हा क्वेश्चन नंबर 4 आहे, हॉट्स क्वेश्चन येथूनच स्टार्ट होतात। 4 मार्क्स साठी हा क्वेश्चन आहे, तुम्ही हा पाहू शकता। आयएमपी क्वेश्चन आहे, चेंज द डिनोमिनेटरचा क्वेश्चन आहे। हा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, येथे आपण त्याचे आन्सर्स दिलेले आहे। हे त्याचे आन्सर आहे। हा क्वेश्चन नंबर सेकंड आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेस वरती आहे। आणि हा क्वेश्चन नंबर 3 आहे, आणि हा क्वेश्चन नंबर 5 आहे। The perimeter of a rectangle is 14 centimeter and length of a rectangle is more than double its breadth by 2. Find the length and breadth हा क्वेश्चन आहे। तुम्ही याचे आन्सर्स पाहू शकता कसे सॉल्व केलेले आहे। स्टेप बाय स्टेप याचे आन्सर्स दिलेले आहेत।
अशा प्रकारे आपले हे क्वेश्चन पेपर संपलेले आहे विथ आन्सर्स आपण हे पाहिलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.